अनेक लोक म्हणतात तुम्ही एमओयू करता, त्या एमओयूचं नेमकं काय होतं? डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती 15,72,654 कोटी होती। यापैकी 5,89,631 कोटी ही विदर्भामध्ये होती, 43,810 कोटी ही मराठवाड्यात होती आणि 3,58,349 कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती आणि त्यात कोकणामध्ये 2,23,632 कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली। आणि आपण जर 2022 ते 2025 या 4 वर्षाचा विचार केला, या 3 वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आतापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक 17,57,801 कोटी रुपयाची आहे। आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण 75% आहे। त्यातल्या पहिल्या 2 वर्षाचं आता 90% पोहोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे। त्यामुळे केवळ एमओयू नाहीत तर ते एमओयू अंमलबजावणीत येत आहेत हे देखील